नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरतीबद्दल बघणार आहे। तर मित्रांनो, आता वनरक्षक भरतीबद्दल एक नवीन अपडेट आलेली आहे। मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला वनरक्षक भरतीबद्दलचा जो नवीन आरेख आला होता तो मार्च 2024 पर्यंतचा जो आरेख होता, म्हणजेच मार्च 2024 पर्यंत वनरक्षक पदाकरिता किती वेकेन्सी किंवा किती पदे रिक्त आहेत त्याच्यावर आला होता, दाखवलं होतं मी तुम्हाला। आणि जाहिरात कधी आली होती, कधी येणार होती ते पण त्याचं पण तुम्हाला अपडेट दिलं होतं। तर या व्हिडिओमध्ये आपल्याकडे एक नवीन मित्रांनो नवीन जो पत्र किंवा जो आरेख आहे मित्रांनो, जून 2024 पर्यंतचा आरेख आपल्याकडे आलेला आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल की किती वेकेन्सी वनरक्षक पदाच्या किती जे पद आहेत मित्रांनो ते रिक्त आहेत आणि किती पद मंजूर झालेले आहेत वनरक्षक या पदाकरिता। तर जून 2024 चा आरेख आलेला आहे आपल्याकडे। मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपला मार्च 2024 चा आरेख दाखवला होता, त्याच्यामध्ये 1600 प्लस वेकेन्सी इथं वनरक्षकच्या खाली होतात। आता त्यांच्यामध्ये वेकेन्सी किंवा पद जे मित्रांनो ते वाढलेले आहेत आणि किती पद झालेले आहेत ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्हाला 2000 प्लस पद इथं पाहण्यात म्हणजे तुम्हाला बघण्यात येतील। तर बघा, सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि जाहिरात कधी येणार आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि हे फक्त मी तुम्हाला वनरक्षक पदाबद्दल सांगणार आहे, कारण त्याच्यामध्ये तो जो जाहिरात आहे, जी आरेख आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये जे वनरक्षक गट आपला गट गट ब गट क सर्व पदांचं इथं त्यांचे आरेख त्यांनी दिलेले आहेत, किती वेकेन्सी त्यांच्या मंजूर झालेल्या आहेत किंवा किती वेकेन्सी खाली आहेत आणि किती वेकेन्सी तिथं वाढू शकतात। सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय तर व्हिडिओला नक्की लाईक करा। नवीन असले तर आपल्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया। तर मित्रांनो, जो तो आरेख आहे मित्रांनो, आता मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त वनरक्षकच दाखवणार आहे। तुम्ही बाकीचा तो जे पद आहे त्यांचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून ह्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढून घ्या। या व्हिडिओचे जे पण आरेख मी तुम्हाला दाखवणार आहे किंवा मग हा जो आरेख आहे, हा जो पत्र आहे, मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर पण अपलोड करून देईल। तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर चला मित्रांनो, आपण जो आरेख आहे तो बघू। बघा, तर बघा मित्रांनो, ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं असेल, मी तुम्हाला असाच एक सेम टू सेम असाच पत्र जो आरेख आहे मित्रांनो दाखवला होता मागच्या व्हिडिओमध्ये वनरक्षकचा। तो जो आरेख होता मित्रांनो तो मार्च 2024 पर्यंतचा होता। म्हणजेच मार्च 2024 पर्यंत वनरक्षक या पदाकरिता किती वेकेन्सी खाली आहेत, किती जागा इथं रिक्त आहेत ते मी तुम्हाला दाखवलं होतं 2024 मार्चचं। आता हा जो आरेख आहे मित्रांनो, हा जून 2024 पर्यंतचा आहे। जून 2024 पर्यंत वनरक्षक या पदाकरिता किती जागा किंवा किती वेकेन्सी मंजूर झालेल्या आहेत किंवा किती जागा वेकेन्सी खाली आहेत, हा फक्त जूनचा तुम्हाला दिसेल। आता हा सध्या सप्टेंबर महिना चालू आहे। आता जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 3 महिने झालेले मित्रांनो। 3 महिन्यामध्ये अजून वेकेन्सी मध्ये वाढ झाली असेल, ते पण काही दिवसानंतर त्याचा पण आरेख येईल। तसंच मी तुम्हाला व्हिडिओ बनवून आपल्या या चॅनलवर तुम्हाला अपलोड करून देईल। तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही, हा माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती मिळण्याबाबत दिलेला आहे, बघू शकता तुम्ही। आता हे काही वाचायची गरज नाही, मी तुम्हाला मागच्या पण व्हिडिओमध्ये दाखवलं होतं। बघा, तेच विषय माहिती अधिकार 2005 माहिती मिळवण्याबाबत। तर इथं बघा, अशा प्रकारे इथं दिलेला आहे, बघू शकता तुम्ही। तर खाली आल्यानंतर तुम्हाला बघा मित्रांनो, हा जो आरेख आहे बघा, तुम्हाला एकदा दाखवतो मी। बघा, तर मित्रांनो बघा, अशा प्रकारे हा आरेख आहे। तुम्हाला झूम करून बघा, तुम्ही इथं बघू शकतात। बघा, तर इथं बघा मित्रांनो, वन संरक्षण प्रादेशिक नागपूर वनवृत्त नागपूर यांचे कार्यालय, प्रादेशिक वन्यजीव अप्रादेशिक विभागावर मंजूर व रिक्त पदांची माहिती माहे एप्रिल 2024 ते जून 2024 चा आरेख बघू शकता तुम्ही। इथं लेटेस्ट माहिती आहे, लेटेस्ट अपडेट आहे मित्रांनो। माहे एप्रिल 2024 ते जून 2024 चा आरेख आहे। म्हणजे 2024 जून 2024 पर्यंत जे किती जागा वेकेन्सी अवेलेबल आहे, किती रिक्त आहे, किती मंजूर झालेल्या आहेत, टोटल तुम्हाला किती वेकेन्सीवर भरती येऊ शकते वनरक्षकची, ते संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे। तर आता बघा मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकता, इथं 2 गट पडलेले आहेत, बघू शकता तुम्ही। एक प्रादेशिक बघू शकता तुम्ही, प्रादेशिक एक प्रादेशिक विभाग आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे येतात तुम्ही तेही बघू शकतात। दुसरं जे मित्रांनो ते वन्यजीव विभाग आहे, बघू शकता तुम्ही। एकदा बघा, मी तुम्हाला दाखवतो। बघा, इथं तुम्हाला दिसत असेल, बघा वन्यजीव विभाग। बघा, अशा प्रकारे इथं वन्यजीव विभाग आहे। आणि नंतर मग सामाजिक वनीकरण विभाग आहेत। आता तिन्ही मिळून किती म्हणजे वेकेन्सी तिघांची एकत्र करूनच वनरक्षकची वेकेन्सी येते, त्याचा तुम्हाला अंदाज लागून जाईल की किती वेकेन्सी, तुम्हाला करेक्ट आकडा सांगणार आहे मी किती वेकेन्सी सध्या अवेलेबल आहे। तर बघा, याच्यामध्ये आता गट अ च्या वेकेन्सी दिलेल्या आहेत। आता आपण गट अ च्या वेकेन्सी तुम्ही बघू शकता, इथं वन संरक्षण आहे, उपवन संरक्षण, उपसंचालक, अशा वन सहाय्यकारी, अशा वेगवेगळे पद जे गट अ मध्ये येतात वन विभागामध्ये, त्यांचे इथं संपूर्ण पद दिलेले आहेत। त्यांच्या इथं बघा प्रादेशिक विभागावर त्यांची इथं प्रादेशिक विभागामध्ये बघा कोणकोणते, बघा उपस नागपूर दिलेलं आहे, वर्धा दिलेलं आहे, भंडारा दिलेलं आहे, गोंदिया दिलेलं आहे आणि हे मोवस असं काही ते दिलेलं आहे इथं। तर एकूण मिळून यांच्या इथं जागा पण दिलेल्या आहे, मंजूर जागा किती झालेल्या आहेत आणि रिक्त जागा किती आहेत ते पण दिले आहेत। त्याच्या प्रकारे बघा तुम्ही, तुम्हाला एकदा दाखवतो। बघा,
आता सहाय्यक वन संरक्षणचं बघा, इथं मंजूर एक पद झालेलं आहे आणि रिक्त जे एक पद आहे, म्हणजे एकूण 2 पद इथं आहेत. बघू शकता तुम्ही. तसंच नागपूरमध्ये बघू शकता 4 पद मंजूर झालेले आहेत, 3 पद रिक्त आहे, म्हणजे 7 पद दोघं मिळून. तर बघा इथं वर्धामध्ये तसं अशा प्रकारे तुम्हाला इथं सर्व पद इथं दिलेले आहेत आणि एकूण किती मंजूर पद झालेले ते दिलेले आहेत आणि एकूण रिक्त किती आहेत. तर बघा 14 जे पद आहे ते रिक्त मंजूर आहेत आणि 8 जे आहेत ते रिक्त आहेत, म्हणजे एकूण तुम्हाला 22 पद इथं दिसतील वन उप सहाय्यक वन संरक्षणचा. अशा प्रकारे मी तुम्हाला वनरक्षकचा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा खाली आल्यानंतर तुम्हाला इथं आता तुम्हाला मी हे पण काही सांगणार नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. तुम्हाला जर अधिक माहिती या वेगवेगळ्या दुसऱ्या पदांकरिता तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि माहिती बघू शकता. आता खाली आल्यानंतर तुम्हाला परत इथं गट अ दिसेल. तर आता हे गट ब इथं बघू शकता तुम्ही. आता बघा इथं गट क बघा. आता इथं गट क बघू शकता तुम्ही. आता गट क मध्ये बघू शकता तुम्ही इथं बघा लेखापाल वनपाल पण दिलेले आहेत. बघा वनपालच्या पण खूप चांगल्या वेकेन्सी आहेत बघू शकतात. आता आपण वनरक्षकचं बघू. तर बघा वनरक्षकचं मी तुम्हाला दाखवतो. याचे आपण बघा 2 गट पाडलेले आहेत, 3 गट पाडलेले इथं बघू शकता तुम्ही. हे एक प्रादेशिक विभागचं आहे आणि एक वन्यजीव विभागचं आहे आणि एक सामाजिक वनीकरण विभाग आहे. याच्यामध्ये कोणकोणते जिल्ह्यांचे इथं वेकेन्सी दिलेले ते पण तुम्हाला तुमच्या प्रादेशिक विभागानुसार तुम्हाला कळून जाईल. तर आता बघा वनरक्षकचं बघू शकता तुम्ही. बघा वनरक्षकचं एकूण बघा. आता हे मोवसप्रामध्ये बघा वनरक्षकच्या मंजूर जागा 3 झालेल्या आहेत आणि रिक्त जागा 1 आहे, म्हणजे एकूण 4 जागा. तसंच नागपूरमध्ये बघू शकता तुम्ही एकूण इथं मंजूर जागा 321 झालेल्या आहेत आणि रिक्त जागा इथं 9 आहे मित्रांनो. अशात तुम्ही इथं वर्धामध्ये बघू शकता मंजूर जागा 196 आहेत वनरक्षकच्या आणि जे रिक्त जागा आहेत ते तुम्हाला इथं 14 दिसेल. अशा प्रकारे भंडाराचं तुम्ही बघू शकता 199 जागा इथं मंजूर झालेल्या आहेत आणि रिक्त जागा इथं 29 जागा आहेत. तसंच गोंदियाचं तुम्ही बघू शकता 308 जागा ज्या मित्रांनो ते रिक्त आहेत आणि एकूण मंजूर आहेत आणि 4-5 जागा इथं मंजूर झालेल्या आहेत. आता एकूण जे रिक्त जागा आहेत ते मित्रांनो 1027 इथं दिलेले आहेत आणि रिक्त जागा आहेत ते एकूण 58 आहे. तर आता ह्या दोघांना आपण प्लस करू. बघा तुम्हाला टोटल आकडा जो दिसेल हा फक्त तुम्हाला मी प्रादेशिक विभागाचा सांगत आहे. याच्यामध्ये वन्यजीव विभागाचे जे पद आहेत ते याच्यामध्ये प्लस करावं लागेल. सामाजिक वनीकरणचे इथं जे पद आहेत ते सर्व इथं प्लस करावं लागेल मित्रांनो. तर बघा 1027 तुम्हाला इथं दाखवतो. बघा 1027 आणि प्लस इथं बघा 58 पद प्लस करायची आहेत. प्लस इथं 58 म्हणजे एकूण जे वेकेन्सी आहेत मित्रांनो. आता मी इथं तुम्हाला एकदा लिहून दाखवतो. बघा इथं खाली लिहितो बघा. तर एकूण इथं 1027 वेकेन्सी झालेल्या आहेत मित्रांनो. ह्या एकूण 1027 वेकन्सी झाल्यात. आता ह्या फक्त प्रादेशिक विभागाचे आहेत. आता नंतर वन्यजीव विभागामध्ये तुम्ही बघू शकतात. बघा आता इथं बघू शकता इथं 354 वेकन्सी आहेत मंजूर झालेल्या आहेत पेन्स मध्ये आणि 15 इथं रिक्त आहेत. आणि इथं बघू शकता तुम्ही वसवा गोंदियामध्ये 251 वेकेन्सी इथं मंजूर झालेल्या आहेत आणि 31 वेकेन्सी इथं रिक्त आहेत. तसे एकूण इथं मंजूर झालेल्या वेकेन्सी 605 आणि रिक्त इथं वेकेन्सी आहे 46. आता हे 605 आणि हे 46 तुम्ही बघू शकता इथं 651 होतात. बघू शकता तुम्ही हे 651. तर अशा प्रकारे बघा हे 651 वेकेन्सी. आता हे 1027 मध्ये आपण हे 651 जे आहे मित्रांनो ते इथं आपण प्लस करू. याच्यामध्ये बघा 651 इथं प्लस केल्यानंतर तुम्हाला जो टोटल आकडा आहे तो तुम्हाला इथं दिसून येईल. बघा जो टोटल आकडा आहे तो मित्रांनो वेकेन्सीचा वनरक्षकचा तो इथं 1736 जे वेकेन्सी आहेत मित्रांनो ते इथं तुम्हाला दिसेल. आता हे 1736 बघा हा टोटल आकडा आलाय 1736. आता मित्रांनो हे आपण वन्यजीव विभाग आणि प्रादेशिक विभाग यांच्या दोन्ही विभाग मिळून वेकेन्सी तुम्हाला 1736 दिसतील. आता जो तिसरा विभाग आहे याच्या पण वेकेन्सी काही इथं बाकी आहेत बघू शकता तुम्ही. सामाजिक वनीकरणच्या ते पण आपण बघून घेऊ. तर बघा तुम्हाला इथं मंजूर नागपूरमध्ये 16 जागा दिसेल आणि रिक्त जागा 1 आहे म्हणजे 17 आणि हे जे वर्धा आहे मित्रांनो त्याच्यामध्ये मंजूर जागा 13 आहेत आणि रिक्त जागा 0 आहेत म्हणजे 17 आणि हे 3 हे एकूण 30 जागा म्हणजे 30 हे एकूण 30 आणि 1736. आता 1736 मध्ये जर 30 प्लस केले मित्रांनो तर हे पूर्ण ज्या टोटल जागा आहेत ते तुम्हाला एकदा खाली दाखवतो. बघा टोटल जागा आहेत मित्रांनो 1700 इथं 66 जागा तुमच्या एकूण होतात मित्रांनो. म्हणजे प्लस आहेत मित्रांनो याच्यामध्ये अजून याच्यामध्ये वाढ होईल. आता हे झालं मित्रांनो गट क च. बघू शकता तुम्ही गट क वनरक्षकचा. आता खाली आल्यानंतर तुम्हाला बघा मित्रांनो याच्या खाली अजून संवर्ग आहेत. बघा तुम्हाला तसं दाखवतो मी. आता बघा मित्रांनो आता हे 2 संवर्ग इथं बाकी आहेत. अजून एक सामाजिक वनीकरण विभाग
तर इथं वनरक्षक बघू शकता तुम्ही बघा गट क. आता हे 1766 तुम्ही लक्षात ठेवा. अजून याच्यामध्ये 2 विभागाच्या वेकेन्सी इथं बाकी आहेत प्लस करणं. तर आता बघा इथं वनरक्षक तुम्हाला दिसेल बघा. हे वनरक्षक बघा. वनरक्षक मध्ये बघा आता इथं भंडारामध्ये बघा. आता हा भंडारा आहे मित्रांनो. भंडारामध्ये 10 जागा मंजूर आहेत आणि 2 जागा इथं रिक्त आहेत. तसेच तुम्ही मंजूर इथं गोंदियामध्ये बघू शकता 10 जागा मंजूर आहेत, 0 जागा रिक्त आहेत. एकूण इथं बघू शकता तुम्ही 6 विभाग म्हणजे मंजूर जागा 49 आहेत, रिक्त जागा 3 आहेत. आता हे बघा हे प्लस केलं आपण तर बघा मित्रांनो इथं तुम्हाला एकूण जागा दिसेल 49 चे मित्रांनो इथं मंजूर झालेल्या जागा आहेत. ह्या प्रादेशिक विभागामध्ये बघू शकता तुम्ही. इकडे एक प्रादेशिक विभाग आहे आणि इकडे हा एक मोठा प्रादेशिक विभाग आहे. तर सामाजिक वनीकरण विभागामध्ये बघा एकूण रिक्त जागा 49 आहेत आणि मंजूर जागा आणि रिक्त जागा 3 आहे. म्हणजे हे एकूण 52 जागा इथं याच्यामध्ये आपण प्लस करू अजून. तर बघा 52 जागा याच्यामध्ये प्लस होतील अजून याच्यामध्ये प्लस करायच्या मित्रांनो जागा बघा. आता उपप्रादेशिक विभागाच्या वेकेन्सी बघू आपण. आता याच्यामध्ये वनरक्षकचा जर वेकेन्सी बघितल्या मित्रांनो आता बघा हे इथून इकडे आहेत. आता इकडच्या आपल्याला वेगळ्या वेकेन्सी बघायच्या बघा मित्रांनो. हे एक 5 वेकेन्सी इथं आहे. या 5 जागा एक आणि हे इथं मंजूर झालेली एक जागा म्हणजे 6 आणि हे उवस याच्यामध्ये मंजूर झालेल्या जागा 4 आणि 4 10 आणि इथं तुम्हाला इथं दिसेल एक बघा इथं 5 वेकेन्सी आहेत. 10 आणि 5 15 आणि 6 इथं तुम्हाला एक वेकेन्सी दिसेल 21 गोरवाडाला 21 आणि ही एक वेकेन्सी आहे 22 आणि इथं तुम्हाला पूर्व गोंदियाला इथं दिसेल 22 आणि हे 2 24 इथं आणि एकूण मंजूर झालेला बघा इथं 23 तुम्हाला वेकेन्सी दिसतील. तर बघा मित्रांनो हे 23 वेकेन्सी तुम्हाला इथं एकूण आणि एक रिक्त आहेत म्हणजे 24 वेकेन्सी. आता बघा हे 1766 प्लस 52 प्लस 24 बघा एकूण 24. आता यांची जर आपण टोटल केली तर तुम्हाला जो तुमचा वेकेन्सीचा जो आकडा आहे मित्रांनो तो तुम्हाला पूर्ण इथं मिळून जाईल. तर आता बघा यांची एकदा आपण टोटल करून घेऊ. तर टोटल केल्यानंतर मित्रांनो ह्यांचा जो आकडा येईल तो इथे येईल तुमचा इथं 1842 ज्या वेकेन्सी तुमच्या इथं बघा जो प्लस केला यांना प्लस केल्यानंतर तुम्हाला 1842 जे पद आहेत मित्रांनो ते सध्या यांच्यावर भरती येऊ शकते. एवढ्या पदांवर इथं वनरक्षकची भरती येऊ शकते. आता इथं त्यांनी टोटल क्रॉस करून इथं दिलेले आहेत एकूण त्यांनी पद दिले आहेत बघा 1704 आणि रिक्त हे 1700 त्यांच्या हिशोबाने मित्रांनो हे बघा 1704 जे पद आहेत ते मंजूर झालेले आहेत एकूण बघा 1704 आणि हे जे 108 पद आहेत बघा हे रिक्त आहेत आणि हे मंजूर झालेले पद 1704 मंजूर झालेले पद आहे 108 हे रिक्त आहेत. तर यांना जर आपण टोटल केली तर यांची बरोबर 1812 वेकेन्सी येतात बघा. यांना प्लस केलं तर 1812 येतात म्हणजे आपली वेकेन्सी जी आपण कॅल्क्युलेशन केली मित्रांनो त्याची इथं टोटल आलेले आहेत 1842 आणि यांनी इथं दिलेले आहेत वेकेन्सी एकूण टोटल ते प्लस केल्यानंतर 1704 आणि 108 प्लस केल्यानंतर यांची जी टोटल येते मित्रांनो ते 1812 येते. म्हणजे मित्रांनो जी तुमची जी वेकेन्सी आहे मित्रांनो आता हे फक्त जून महिन्यापर्यंतच आहे. आता हा सध्याचा सप्टेंबर महिना चालू आहे म्हणजे 2-3 महिने अजून झालेले आहेत त्यांचे पण वेकेन्सी याच्यामध्ये प्लस होतील. म्हणजे मित्रांनो बघा हे आपली जे म्हणजे तुमची जी भरती आहे मित्रांनो ती 1812 आणि 1812 किंवा मग याच्या 1812 प्लस तुम्हाला ही वेकेन्सी तुम्हाला दिसेल तुमची जेव्हा पण जाहिरात येईल. कारण त्याच्यामध्ये आपण 1842 इथं कॅल्क्युलेट केलंय आणि एकूण इथं त्यांनी दिले 1812. आता हे फक्त जून महिन्यापर्यंतच आहे. अजून हे 3 महिने झालेले आहेत आणि 2025 मध्ये भरती येणार आहे. तर अजून हे 4-5 महिने म्हणजे असे 6-7 महिन्याची अजून वेकेन्सी अजून पदे याच्यामध्ये प्लस होतील. म्हणजे जी तुमची वेकेन्सी आहे मित्रांनो ती तुम्हाला 2000 प्लस किंवा मग 25,000-2500 प्लस तुम्हाला जी वनरक्षकची जी पदाची जी वेकेन्सी आहे जी जाहिरात आहे तुम्हाला ती 2025 मध्ये तुम्हाला पहिल्या जानेवारीमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये तुम्हाला तुमची जी वेकेन्सी आहे ती जाहिरात तुम्हाला आलेली दिसेल. अशा प्रकारे बघा मी तुम्हाला संपूर्ण माहिती ही जी फक्त मी तुम्हाला वनरक्षक बद्दल सांगितलंय तसंच त्याच्यामध्ये तुम्ही वनपालचं बघू शकतात, लेखापालचं बघू शकतात. आता जर मी हे सांगत बसलो तर खूप मोठा व्हिडिओ होईल तर तुम्ही याची स्क्रीनशॉट काढून घ्या. नसेल काढलेली असेल तर मी ही जी पीडीएफ आहे मित्रांनो ती आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मी तुम्हाला अपलोड केलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही बाकीच्या जे पदांची ती सविस्तर माहिती तिथं बघू शकतात. अशा प्रकारे बघा मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्ही तयारी करत राहा. कारण तुम्हाला सांगतोय बघा आपण बघितलं इथं 1800 प्लस तुम्हाला वेकेन्सी तर सध्या तर इथं 1800 प्लस इथं वेकेन्सी दाखवलेल्या आहेत. 1850 पण म्हणू शकतात आपण 1850. कारण बघा आणि जे हे फक्त जून महिन्यापर्यंतचा आरेख आहे तुम्ही बघू शकता. इथं तुम्हाला परत दाखवतोय बघा हे जून महिन्यापर्यंतचा आरेख आहे बघू शकता तुम्ही इथं बघा
एप्रिल एप्रिल 2024 ते जून 2024चा आरेख आहे मित्रांनो हा. आता याच्यामध्ये अजून जून पर्यंतची वेकेन्सी इथं दिलेली आहे. आता 3 महिने झाले, त्यांच्यामध्ये वेकेन्सी वाढलेल्या असेल किंवा मग काही वनरक्षक इथं रिटायरमेंट झालेले असेल, काही वनरक्षकांची ते वेकेन्सी याच्यामध्ये इन्क्लुडेड होतील आणि 25 पर्यंत वेकेन्सी येणार, 2025 ला वेकेन्सी येणार आहे जानेवारी फेब्रुवारी मध्ये. तर हे 4-5 महिने आणि हे 3 महिने असे 6-7 महिन्यांची वेकेन्सी याच्यामध्ये अजून प्लस होईल. म्हणजे जो तुमचा आकडा आहे ते तुमची वेकेन्सी मित्रांनो ते 2500 प्लस तुमची इथं वेकेन्सी वनरक्षकची इथं येऊ शकते. आणि हे येणारच आहे मित्रांनो, आपला आकडा बघा 2500 प्लस तुमच्या वेकेन्सी इथं येणार आहे. तर तुम्ही तयारी चांगली करा आणि मेहनत अभ्यास करा मित्रांनो. तर बघा मी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय तर व्हिडिओला नक्की लाईक करा. नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय.